हॅलो फ्रेंड्स, तर आज मी माझी वेट लॉसची फ्राईड राईसची रेसिपी शेअर करते. याच्यात मी वापरले कॉलीफ्लावर. धुवून घ्यायचा आणि मग असं चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा. तुम्ही किसून पण घेऊ शकता. आणि ह्या फुसफुसच्या बॉटलने खूप कमी तेल वापरलं जातं. आता हे एवढं स्प्रे केलंय तर ते फक्त 3 ग्रॅमच झालंय. आणि मग जेवढ्या फ्राईड राईसमध्ये आपण भाज्या घालतो त्या सगळ्या परतून घ्यायच्या. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग त्या लवकर शिजतील. आणि थोड्याशा कुरकुरीतच ठेवायच्या, एकदम सॉगी नाही करायच्या. आणि ही रेसिपी मला कसा शोध लागला त्याची स्टोरी सांगते. पूर्वी मी कॅलरीज कमी करायच्या, रात्री कमी जेवायचं, असं करून कमी जेवायचे. पण नंतर कसं होतं की मध्यरात्री मग आपल्याला भूक लागते आणि मग जाग येते. मग काहीतरी मग दूधच प्या, मग काहीतरी बिस्किट खा, असं काहीतरी मग सटरफटर खाल्लं जायचं. कायच फायदा की कमी जेवून तेवढ्याच कॅलरी किंवा जास्तच कॅलरी मग खाल्ल्या गेल्या. तर त्यानंतर मला हे इंटरनेटवर कॉलीफ्लॉवर राईसची रेसिपी कळली. तर आधी मला वाटायचं कॉलीफ्लॉवर राईस म्हणजे राईस आणि कॉलीफ्लॉवरचा पुलाव, पण तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये राईसऐवजी जी कॉलीफ्लॉवरची मगाशी आपण कणी शिजवून घेतली ती घालायची. आणि नेहमीच्या फ्राईड राईससारखंच मिरपूड टाकायची, मग थोडंसं चिली सॉस किंवा चिली फ्लेक्स आणि थोडंसं डार्क सोया सॉस असं सगळं घालायचं. आणि मग ही कॉलीफ्लॉवरची कणी घालायची. तर ह्या स्टेजला पण ते अगदी फ्राईड राईससारखंच लागतं. कळत नाही की राईस नाही घातलाय. तरी पण तुम्हाला असं वाटत असेल नुसत्याच भाज्या आहेत, तर एक 50 ग्रॅम शिजलेला राईस आपण घालू शकतो. तर एवढ्या थोड्याशा राईसमध्ये एवढा असा कढई भरून भात होतो आणि मग रात्री भूक लागत नाही. त्यामध्ये तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचं प्रोटीन घालू शकता. बॉइल्ड चिकन, अंडी, सोया, टोफू, पनीर आणि मस्त बॅलन्स्ड मील तयार. मस्त ना?